घेतला का दोरावर सुकवला आणि सुकल्याबरोबर तो स्वच्छ होऊन आला. वारे भाजपा सगळ्या चोरांना जमा करताय. चोर, उचक्के, डाकू, लुटेरे, जेब कतरे. काल तर म्हणाली निर्मला सीतारामन, जो भी भ्रष्टाचारी होगा वो भाजपा में आएगा तो हम उनको लेंगेच लेंगे. अरे वारे वाह, म्हणजे भ्रष्टाचार करून भाजपमध्ये घेणार आणि त्याला सूट देणार. काय बोंबलत होते अजित पवार, हसन मुश्रीफ, किती किती लोकांचे नाव घ्यायचे, गेले सगळे. अशोक चव्हाण गेले. ईडी, सीबीआय, भीती अंदर जाण्याची. अजित पवाराला भीती, शिंदेला भीती, मुशरफला भीती. किती लोक नाव सांगू, आता यादी आणली नाही मी. भाग दाखवून चोरांना जमा केलं आणि वरून सांगितलं, बेटा 70,000 खाया था क्या, बहुत कम खाया तूने, तो हमारे पास आ जा और ज्यादा चल ले. जितना चरायचं आहे तेवढं चरून घे, जेवढा खायचं ते खाऊन घे. सूट दिली. शिक्का मारला भाजपचा, म्हणजे त्याला कोणी पकडू शकत नाही. पकडायला गेले की शिक्का दाखवते. ते टीव्हीवर येते ना आपल्या, कधी कधी व्हॉट्सअपवर. एकाच्या घरामध्ये ईडी घुसली आणि चौकशी करायला लागली. अरे 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 रुको 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 म्हणे. ठहरो ठहरो म्हणे. दुपट्टा काढला भाजपचा. मैं कल तो शाम को भाजप पे गया था, बोले मेरे घर में क्यों घुसे. ओ सॉरी सॉरी म्हणे ईडीचे अधिकारी आणि निघून गेले. म्हणजे ज्याच्या घरी सीबीआय ईडी गेली त्याला ईडी आपल्या सीबीआय आणि ईडी सोडून देते. भ्रष्टाचारी लोक उद्ध्वस्त झाला. मणिपूरची घटना, वाईट घटना. आदिवासींच्या तरुणीवर, आदिवासी महिलांची इज्जत लुटल्या जात होती, रडत होत्या, डोळ्यात अश्रू होते. पण सावरणारा माणूस कोणी होता? सत्तेतला माणूस कोणी मदतीला गेला नाही. पैलवान महिलांचं शोषण झालं, इज्जत लुटली गेली म्हणून, शोषण झाले म्हणून या देशासाठी ज्या महिला पैलवानांनी मेडल जिंकले ते 45 दिवस त्या भाजपच्या खासदाराच्या विरुद्ध आंदोलन केलं. रडत होते, डोळ्यात अश्रू होते. या खासदारावर कारवाई करा, या नराधमावर कारवाई करा. पण भाजपवाले त्यांच्या खासदारावर कारवाई करू शकले नाही. अरे किती सांगावं, कुठे चाललाय आपला देश? उद्ध्वस्त होत चाललाय. आणि हे सांगतात देश आम्ही मजबूत करतो. आता मला आज माहीत झालं, आज नवीन डेव्हलपमेंट अशी आहे की तुमचे बचत गटाच्या खात्यामध्ये 50,000 रुपये येत आहेत. हे 50,000 यासाठी येत आहे की तुम्ही मत द्या, निवडणूक झाली का तुमच्याकडून व्याजासकट वसूल करते. कारण तुम्ही थोडी मागल्या, तुमच्या खात्यात टाकत आहेत. तुम्ही त्या 50,000ला भुलू नका. तुमच्यावर जीएसटी लावून, तुमची भाववाढ करून तुम्हाला या सरकारने लुटला आहे. ती लूट तुमच्याकडे जर परत येत असेल तर ती घेतली पाहिजे, पण मत मात्र देऊ नका. तुम्हाला माझा निर्वाणीचा इशारा आहे, माझी विनंती आहे. उद्या या देशामध्ये ही कदाचित स्वातंत्र्याची दुसरी लढाई असेल. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, पहिली लढाई आपल्या पूर्वजांनी लढले, आणि दुसरी लढाई ही ती लढाई गोऱ्या विरुद्ध लढली. ही लढाई या देशातील काळ्या विरुद्ध लढावी. दुसरी स्वातंत्र्याची लढाई असेल. फार सावधान व्हा माझ्या बांधवांनो. विचार करा, देशामध्ये जर या मोदानीची सरकार नाही बदलली तर तुम्ही उद्ध्वस्त व्हा. भीक मागायच्या लायकीचे राहणार नाही. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो. आणि विशेष करून बहुजन लोक, ओबीसी, एससी, एसटी, मायनॉरिटी यांना कुठेही स्थान नसणार. हे गुलाम म्हणून जगतील. मनुस्मृतीमध्ये म्हटलंय, गोळवलकर मास्तरांनी म्हटलंय RSSच्या. काय लिहिलंय मनुस्मृतीमध्ये? महिला ही दासी आहे. उद्या हिंदू राष्ट्र यासाठी पाहिजे. कशासाठी पाहिजे? महिलाला दासी करायसाठी, महिलाला दासी बनवायसाठी, महिलाचं केशवपण करायसाठी, महिलाला घरात कोणून ठेवण्यासाठी मनुस्मृती पाहिजे तुम्हाला. अरे बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणून हिंदू स्त्रियाचा सन्मान केला, त्यांना हक्क दिला. कुठल्या जगात आहे? पाहिलं काल परवा कंगनाला तिकीट भेटली. कंगना
आता काय म्हणू, ते तो ओपन मना कंगना, मुझे मेरे माँ ने बीफ खाने से मना किया था, मैं बहुत इच्छा थी मेरी, तो मैंने बीफ लाया. ऐकून घ्या चॅनल वाले, मी नाही म्हणतो, कंगना म्हणाली तिचा ऑफिशियल ट्वीट आहे, तो मैं बीफ खाती हूँ, मुझे बहुत पसंद है, इसलिए मुझे भाजपा की उम्मीदवारी मिल जाती है. लो आता तो आसाराम रडत बसेल, कंगना को टिकट मिलती है तो मैंने कौन सा पाप किया, मैंने तो 2 ही बलात्कार किया, मुझे भी दे दो ना बाबा. यांची अवस्था झाली ना. कोणाची? अजित पवारांची. मेरे को 5 ही दे रहे, मेरे को 2 बढ़ा के दो ना, मेरे को 2 दो ना. तो शिंदे मेरे को सर्व 20 मिलेंगे, 7 कापून टाकले, 13 दिले. ते राज ठाकरे गेले होते, उनको बोले 2 दे ना, 2 ही भेटले नाही आणि 3ही भेटले नाही, बिचारे येऊन घरी झोपले. तिकडे जाल तो गुलाम व्हाल, काँग्रेसमध्ये राहाल, जला चाल, पण अभिमानाने जगाल, स्वाभिमानाने उभे राहा, स्वाभिमानाने उभे राहा. आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे माझी, विचार करा, देश वाईट दिशेने चालला. म्हणून या आमच्या नामदेवराव किरसान साहेबांना काहीतरी सांगत होते, किरसान बाहेरचे आहेत ते, जेवढ्या नेत्याला पाहिलं नसेल तेवढ्या लोकांनी यांना पाहिलं. आमगाव म्हणजे बाहेर जाऊ, बरं नेते आडनाव तरी राहतील का आदिवासी मध्ये राहतात. त्यांना आम्ही म्हटलं तो आमच्या मूळ जिल्ह्यातला, त्याचा भाऊ आरटी होता आणि हे वाहत आले. हे मूळचे ना, हा मूळ माणसाला जर दोषी ठरवत असाल, अरे जो जनतेची सेवा करेल तो तुमचा खासदार झाला पाहिजे. आणि किसान साहेब जनतेच्या सेवेसाठी आले, जनतेने स्वीकारला आहे म्हणून ते खासदार होते. तुम्ही सगळ्यांनी साथ द्या, बोलता पहिला बडी पडू नका. मागच्या वेळेस माझ्या माहितीप्रमाणे 100ची नोट दिली. अरे बाबा आमचे खाते तर सील आहे, 100 आहे का 50 नाही, काहीच नाही. फक्त आम्ही उन्हाळा लागला आंबाडीचा बुरका आणतो, पोटामध्ये थंडा पडला पाहिजे म्हणून 1-1 गिलास देतो, तेवढंच द्या, त्याच्या पलीकडे काही नाही. ते नाही, कारण सील झाले का निवडणूक लढायला पैसे नाही, इकडून तिकडून मागणं, जनतेकडून जमा करणं. द्या रे बाबा, जनतेच्या दयेवर ही निवडणूक आम्ही लढतो. कारण उद्याच्या इतिहासामध्ये तुमचं नाव, आमचं नाव देश वाचवणाऱ्याच्या यादीमध्ये असलं पाहिजे, देश उद्ध्वस्त करणाऱ्याच्या यादीमध्ये तुमचं नाव नसावं. म्हणून काँग्रेसला निवडून द्या, इंडिया आघाडीला निवडून द्या ही विनंती करतो. आणि आपण आलात, आपलं स्वागत करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.